हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे माधवी जाधव आणि स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे, जे की स्थित आहे बेळगावपासून 40 किलोमीटर अंतरावरती, ज्याचं नाव आहे हलशी. हलशी हे गाव खूप जुनं आहे. आधी हलशीला हलिसिगे असं पण म्हटलं गेलं आहे. ह्या गावामध्ये तुम्हाला इतके सारे देवस्थान भेटतील की तुम्हाला हे देवस्थान फिरायला एक अख्खा दिवस जाऊ शकतो. आणि ह्या गावामध्ये जास्तीत जास्त तर तुम्हाला शिवलिंगाचे मंदिरं दिसून येतील. आमच्या गावात 12 शिवलिंगाचे मंदिर आहेत. आणि आता हे जे तुम्ही परिसर बघत आहात हे आहे सोमेश्वर मंदिर. सोमेश्वर मंदिरामध्ये अख्खा जो परिसर आहे खूप हिरवगार असं निसर्ग आहे आणि खूप शांत वातावरण आहे इथे. आणि जे तुम्ही इथे नंबर्स पाहतात हे गव्हर्नमेंटनी मंदिराचं प्रोटेक्शन करण्यासाठी इथे नंबर्स लिहिले आहेत. ही जी तुम्ही प्लेस बघत आहात हे आहे छोटीशी देवडी, ज्याच्यामध्ये काहीतरी जुन्या काळात सामान ठेवलं जात होतं. आणि हे अजून पण इतकं सुंदर आणि छान ठेवलं गेलं आहे गव्हर्नमेंटनी. आणि हे मंदिर खूप जुन्या काळातलं आहे, कदंबा डायनेस्टीमधलं आहे. आणि हे जे मूर्ती तुम्ही बघत आहात ते अजून पण असे छान ठेवले गेले आहेत आणि खूप सुंदर आहे. आता आपण नेक्स्ट लोकेशन चाललो आहे, जे की आपल्याला जायचं आहे उडी मारून. कारण की उडी मारत जे मंदिर आहे शाळेमध्ये आहे. शाळेला लागली आहे सुट्टी आणि गेटला आहे लॉक, म्हणून आम्ही उडी मारून गेलो आहोत इथे शाळेमध्ये. आणि ही जी शाळा आहे ती माझ्या मम्मीची लहानपणीची शाळा आहे. आणि मम्मी आम्हाला अख्खा असा परिसर हा फिरून दाखवत होती. आणि त्यांचे जे काही क्लासरूम्स होते रिस्पेक्टिव्ह तेही दाखवत होती. आणि मेन खासियत मला ही आवडली की जे हलशी गावातले जे मंदिरं आहेत त्या मंदिरांचं जे काय हिस्ट्री आहे ते इथे भिंत्यांवरती मांडलं गेलं आहे, ड्रॉ केले गेले आहेत. अख्खा हा परिसर इतका सुंदर आणि छान आहे. आणि मनसोक्त इथं आनंद घेण्यासाठी काय आहे, कारण की इतकं मोठं ग्राउंड आहे इथं, तर मुलांची तर मज्जा असेल ऑब्व्हियसली. आता आपण चालू आहोत कलमेश्वर गुडीला. कलमेश्वर मंदिरामध्ये इथे जवळ विहीर आहे आणि विहीरच्या समोर आहे मंदिर. हा जो परिसर आहे, जो मंदिराचा परिसर आहे तो अगदी शाळेमध्येच आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही देखील कलमेश्वर मंदिर आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही कदंबा स्टाईलमध्येच बांधली गेली आहे. हे जे मंदिर आहे हे सगळे मंदिर जेवढे म्हणजे हलशीतले आहेत ते 1200 EC मधले आहेत. आणि जो परिसर तुम्ही बघू शकता आणि जे मंदिर काय म्हणजे मंदिर इतके सुंदर आहेत. हलशी गावामधली मंदिरे म्हणजे ही इतके जपून ठेवले आहेत, हेच एक मोठी गोष्ट आहे. ही देखील माझी पहिलीच वेळ आहे, कारण की मी पण पहिल्यांदाच मंदिरं फिरत आहेत आमच्या गावामधली. आता आपण पाहणार आहोत जैन बसादी मंदिर, जे की तेव्हाच्या काळात जेव्हा राजा मृगेशा वर्मा ह्यांनी हे मंदिर बांधलं गेलं होतं. कारण की तेव्हा बरेच लोक इथे राहत होती, जैन, वैष्णव, शिवा आणि सर्वांना सामील घेऊन सर्व लोकांचे रिस्पेक्टिव्ह जे काही मंदिरं आहेत तिथे बांधली गेली होती. आता आपण चाललो आहोत अटके मटके मंदिर. अटके मटके का, कारण की इथे तुम्ही बघू शकता की हा परिसर आहे. मी जे बघू शकता की जे मंदिर आहे मंदिराच्या वरती छत नाहीये. छत का नाहीये, कारण की तेव्हाच्या काळात छत बांधलीच गेली नव्हती. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे हत्ती आहे. आणि कारण की हा हत्ती इथेच आहे कारण की तेव्हा हे जे मंदिर होतं ते वाळूमध्ये दाबून गेलं होतं. आणि लोकांना असं वाटायला की जेव्हा पण माती यायची ती खाली खाली होत होती आणि जो हत्ती होता तो वरती होत होता. मग लोकांना असं वाटायला लागलं की ह्या हत्तीची हाईट वाढत आहे का काय. आणि हे आश्चर्य बघून त्यांनी हे मंदिराचा आसपासचा परिसर बघितला, मंदिर बघितलं आणि इथे कळालं की इथे एक सुंदर अशी अटके मटके मंदिर आहे. हा जो परिसर आहे इतकं सुंदर अजून पण जपणूक केला गेला आहे. आणि ह्या परिसरामध्ये जे काही आर्किटेक्चर आहे, जे काही कलाकृती आहे, इथे तुम्ही बघू शकता की जी पिंड आहे, नंदी आहे, इतकं सुंदर इथे डिझाईन केली गेली. हा आर्किटेक्चर इतकं सुंदर डिझाईन केलं गेलं आहे. ह्या मंदिराची खासियत म्हणजे ह्या अख्ख्या गावाची जी काही खासियत आहे ती म्हणजे एक राजा होता आणि त्या राजाला देव प्रसन्न झाला होता. आणि त्या राजाला देवाने म्हटलं की ह्या गावामध्ये तुला जेवढी मंदिरं बांधता येईल तेवढी बांध, तेही एका रात्रीमध्ये. आता एका रात्रीमध्ये एवढी मंदिरं बांधायची म्हटली तर काही मंदिरांना वरती छत नाहीये आणि काही मंदिरांचं अख्खं जे काही स्ट्रक्चर होतं ते कम्प्लीट झालं गेलं आहे. हे मंदिर देखील शिवलिंगाचंच मंदिर आहे. इतकं सुंदर अजून पण ठेवलं गेलं आहे. आणि अख्खा परिसर शांत आहे. वरती छत नसल्याने इथे ऊन पडत आहे.
आणि ऊन पडल्यामुळे इथे जे काय उजेड पडत आहे ते अख्खा मंदिरात, अख्खा जो काय उजेड आहे तो इतकं सुंदर दिसून येत आहे. जे पायऱ्यांवरती जे तुम्ही स्ट्रक्चर बघत आहात, जे काय आतमधलं स्ट्रक्चर बघत आहात ते देखील कदंबा स्टाईलमधलंच आहे. गणपतीची मूर्ती, जे काय आहे सरपंचची मूर्ती, ते अगदी सुंदर अशी जपणूक इथं मंदिरामध्ये केली गेली आहे. आता आपण बघत आहोत, ह्या आहेत 9 देवी, म्हणजेच आपल्या नवरात्रीच्या 9 देवी इथे आपल्याला दिसून येत आहेत आणि जे अजून पण खूप सुंदर प्रकारे ठेवले गेले आहेत. इथे एक हा दगड दिसतोय, त्यामध्ये देखील त्यामध्ये कलाकृती केली गेली आहे, आर्किटेक्चरिंग केले गेले, स्कल्पचरिंग केले गेले. इतकं सुंदर इथं एक मंदिर पूजा करत आहेत, इथं डान्स करत आहेत आणि इथं फायटिंगचं इथं जे काही दाखवलं गेलं आहे. दुपारची वेळ होती म्हणून सर्वच मंदिराला लॉक होतं. पण मेन गोष्ट म्हणजे काय, इथे दर सकाळी म्हणजे दर दिवशी पुजारी येतात आणि इथं पूजा करून सर्व जेवढे मंदिर आहेत गावामध्ये तेवढे सर्वांची पूजा इथे होते आणि सुंदर प्रकारे इथं मूर्ती तुम्ही बघू शकता. आणि मेन बात अशी आहे की इथे हलशीमध्ये की जेवढ्या पण शिवलिंगाच्या मूर्ती आहेत त्या सेम स्ट्रक्चरमध्ये आहेत आणि तेही जुन्या काळातल्या आहेत. वरचं जे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता अगदी छान सुंदर असं आहे. आणि मेन आश्चर्याची गोष्ट काय वाटली माहिती आहे का, एवढं कडक ऊन असून पण हे जे काही पिलर्स होते ते एवढी थंडगार होते, ही मला आश्चर्याची बाब वाटली. कारण की एवढं सुंदर मंदिर असून, बिना छत असून इतके पिलर गार कसे काय असू शकतात. तुम्ही बघू शकता की हे एशियंट लोकांनी कसं म्हणजे काय लॉजिक लावून मंदिर बांधलं असेल काय माहिती, पण खूप सुंदर बांधलं आहे मंदिर. इथे जे पायऱ्यांवरती जे आहे, पायऱ्यांच्या स्टार्टिंगला हे चॅरियट कसं असतं, रथ कसं असतं, तसं तिथे त्यांनी स्ट्रक्चर केलं आहे आणि सुंदर असं हा परिसर इथे दिसून येतो आणि जपणूक होते अजून पण ह्या मंदिराची, ही एक मोठी गोष्ट आहे. आता आपण चालू आहोत नेक्स्ट लोकेशनला. आता आपल्या नेक्स्ट लोकेशन म्हणजे आपल्याला अगदी हनुमान मंदिर आहे. इथं हनुमान मंदिर आहे तेही जुनं आहे, पण हे रिकन्स्ट्रक्ट केलं गेलं आहे. कारण की हे जे मंदिर होतं इतकं सुंदर होतं जुन्या काळी पण आणि आत्ता पण सुंदर आहे. ही जी मूर्ती ती पण आता नव्याने ठेवली आहे हनुमानजींची आणि खूप सुंदर असं हे मूर्ती इथे आहे. आता आपण चाललो आहोत सुवर्णेश्वर मंदिराला. हे मंदिर खूप सुंदर आणि छान आहे. मला हे सर्वात सुंदर मंदिर आवडलं आहे हलशीमधलं. कारण की हे जे मंदिर आहे हे रेकग्नाइज केलं जातं एक मॉन्युमेंट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्ससाठी आणि प्रोटेक्टेड मॉन्युमेंट अंडर द एशियन मॉन्युमेंट अँड आर्किओलॉजिस्टिकल साईट ॲक्टमध्ये 1958मध्ये. कारण की हे जे मंदिर आहे लार्जेस्ट टेम्पल आहे हलशीमध्ये. ह्या मंदिराची खासियत म्हणजे ही आहे की हे मंदिर ग्रॅनाइट स्टोनमध्ये केलं गेलं आहे आणि हे जे डिझाईन डेकोरेटिव्ह आर्ट तुम्ही बघू शकता हे अगदी खरंच खूप सुंदर केलं गेलं आहे. आणि मंदिराच्या जे वरती तुम्ही छत बघताय त्याला ही देखील छत नाही आहे, फक्त पिलर्स हे केले गेले आहेत. आणि हे जे मंदिर आहे मेनली ची जी वॉल्स आहेत 20 फूट हाईट आहे ह्याची आणि ओव्हरऑल लेंथ आणि विड्थ ह्या मंदिराची अप्रॉक्सिमेटली 70 आणि 37 आहे. आणि ह्या मंदिराच्या ज्या परिसरमध्ये तुम्ही बघत आहात, मंदिराच्या एंट्रीमध्येच तुम्हाला 2 नंदी दिसून येतील. 2 नंदी का? कारण की पहिली जी नंदी होती ती इथं कट केली गेली होती तेव्हाच्या फायटिंगमध्ये, तलवारीच्या ह्याच्यामध्ये, म्हणून इथं दुसरी नंदी केली गेली आहे आणि ती आता पण इतकी सुंदर केली गेली आहे. हा जो तू परिसर बघताय ह्याच्यामध्ये जे पिलर्स आहेत, ह्या पिलर्सच्या भोवती जी काय तुम्ही जागा बघत आहात तिथं बसण्यासाठी जागा केली गेली आहे. आणि ह्या पिलर्सच्या भोवती जे काय तुम्ही आर्किटेक्चर बघू शकता की कसं ते पिलर्स कसे स्टँड बाय आहेत, वरती जे काय भिंत आहेत त्याला पकडून धरून, आणि हे जे बाजूला तुम्ही बघत आहात हे सगळं बसण्यासाठी केलं गेलं आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे मेनली हे ग्रेनाइट स्टोनमध्ये आहे आणि ह्या स्ट्रक्चरला एक कुट्ट स्ट्रक्चर म्हणतात. कारण की
ह्या मंदिरामध्ये असं हे जे प्लॅनिंग करून स्ट्रक्चर बांधलं गेलं आहे आणि ते जे काही कलाकृती दाखवल्या गेल्या आहेत, इथे मेनली गर्भगृह एक सेक्शन आहे, अर्धमंडप म्हणून एक सेक्शन आहे आणि जे मेनली मंदिराच्या मध्ये जे काही 4 पिलर्स आहेत आणि एक सर्कल आहे असा, जो की मी दाखवेलच, त्याला म्हणतात 4 पिलर्स ह्याच्यात नवरंग मंडप. का? कारण की हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर आहे त्या काळी हे इतकं सुंदर आणि इतकं छान प्रकारे केलं गेलं आहे आणि मेनली हे काय जी काही शिवलिंग पिंड आहे, सुवर्णेश्वर आहे, अर्थातच पौराणिक हे आणि इतकं सुंदर केलं गेलं आहे. आणि मेनली आता मी जे काही सांगत होते नवरंग मंडप म्हणजेच तेव्हाच्या काळात जे काही मध्ये जी स्पेस होती ह्या मंदिराच्या, ते मेनली म्हणजे तिथे डान्स करण्यासाठी होती. कारण की जे काय नृत्य सादरीकरण केलं जात होतं ते नवरंग मंडपामध्ये केलं जात होतं आणि अवतीभोवती जे अर्धमंडप आहे तिथे बसून तिथले राजा लोक ते बघत होते तिथे येऊन. सो हे परिसर इतकं सुंदर आणि छान अजून पण ठेवलं गेलं आहे आणि मेनली खासियत ही आहे की हे ऑर्गनायझेशन जे की आर्किओलॉजिकल सर्वे थ्रू हे आपण इतकं सुंदर देखभाल करत आहे. आता चला नेक्स्ट मंदिराला जाऊया आपण, जे की आहे गोकर्णेश्वर मंदिर. आता ह्या मंदिरला जाण्यासाठी आम्हाला तर मेनली रस्ता माहीत नव्हता, सो मी विचारत चाललो होतो आणि ही जे मंदिर आहे ते थोडंसंच म्हणजे 15 मिनिटाच्या दुरीवर हे आहे सुवर्णेश्वरच्या मंदिराच्या. सो वॉकिंग डिस्टन्स आहे. सो इथं गोकर्णेश्वर मंदिर आलं आहे आणि अगदी छोटूसं आणि छान मंदिर आहे. हे देखील त्या काळातलंच आहे, कदंबा स्टाईलमधलंच. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे जे मंदिरामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे, इथे नंदीची मूर्ती तुम्ही बघू शकता, किती सुंदर आणि छान अजूनपर्यंत आहे. हे देखील जुनीच आहे, ह्याला काहीही अजून रिस्ट्रक्चरिंग केलं गेलं नाहीये. सो मंदिराची ही जी खासियत आहे म्हणजे ती इथे एक स्क्वेअर मंदिर आहे, म्हणजे त्याला नेमकं शिखर पण नाहीये नाही, काही नाहीये, फक्त एक छोटंसं स्क्वेअर मंदिर आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आहे, इथं तुम्ही बघू शकता की इथं दगडाची भिंत पडली आहे आणि ही एक मंदिराची भिंत आहे, ती अशी टिकून आहे. पण जर तुम्ही आतमधून बघाल ना, ती आतमधून बघितली की भिंत एकदम सपाट आहे, म्हणजे काही क्रॅक्स नाही ना, की दगड दिसत नाहीये, फक्त एक एकदम फ्लॅट दगड आहेत. इथे पण तुम्ही दुसऱ्या बाजूला जर बघत असाल, इथे पण थोडेसे दगड पडली गेली आहेत आणि इथे झाडं झुडपं आली आहेत या मंदिराच्या भोवती. आणि आतमधून बघा, पूर्ण आतमधून एकदम फ्लॅट अशा भिंती आहेत इथे, म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट, कसं बांधलं गेलं असेल हे तेव्हाचं स्ट्रक्चर. इथे पण बघा तुम्ही, नंदीच्या भोवती एक सर्कल आहे. तेव्हाच्या काळात हे जे सर्कल मेनली का होतं, कारण की जे काय कोणताही कार्यक्रम असेल तो तिथे सादर केला गेला जात होता. आणि ही जी पिंड जी आहे ती पण गोकर्णेश्वर मंदिरासारखी, म्हणजे जी शिवलिंग आहे ती अगदी सुंदर आणि खूप छान प्रकारे ठेवली गेली आहे. आसपासचं जे तुम्ही मंदिर बघतात, पूर्ण नेचरने त्याला हे केलं गेलं आहे, घेर केला आहे. सगळे झाडं वगैरे हिरवगार असं सुंदर असं मंदिराच्या भोवती पसरलेलं आहे वातावरण. आणि आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊयात, पण अर्थात नेक्स्ट लोकेशनला जाता जाता आपण गावातली घरं बघूयात, अजून पण किती सुंदर छान अशी जपून ठेवली आहेत. आता नेक्स्ट लोकेशनला जाताना आपल्याला मध्येच रस्त्यामध्ये एक विहीर दिसते, जे की आतमधून गोल आहे पण बाहेरून स्क्वेअर दिसते, खोल पण आहे भरपूर. सो नेक्स्ट ह्याला चाललो आहोत आपण नेक्स्ट मंदिराला. नेक्स्ट शिवलिंगाची मूर्ती आहे. इथे पण लॉक होतं तेव्हाच्या दरम्यान, हे रिकन्स्ट्रक्ट गेलेलं शिवलिंगाची मंदिर आहे. हे मंदिर पण जुनं आहे, पौराणिक आहे, पण रिकन्स्ट्रक्ट केलं गेलं आहे. सो गाईज, आपण हे सगळे मंदिरं पाहिली आहेत आणि तुम्हाला कसे वाटले हे मंदिरं बघून आमच्या गावामधले? तुम्ही पण नक्की व्हिजिट करा हलशी गावामध्ये आणि खूप सारे असे सुंदर मंदिरं, देवस्थान तुम्ही फिरून घ्या आणि मनसोक्त आनंद घ्या. टिल देन स्टे ब्युटिफुल, स्टे हॅपी.